शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच मोठी बातमी निघते, राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील 5 दिवसांचा अंदाज जाहीर। पुढली मोठी बातमी निघते, पीक विमा भरपाईचे 3200 कोटी वितरित, केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय शिवसेना मागे हटणार नाही, बानगुडे पाटील, कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ। पुढली मोठी बातमी निघते, खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 921 कोटी रुपये। पुढली मोठी बातमी निघते, नागपूरमध्ये बनावट खत कीटकनाशक प्रकरण उघड, कृषी विभागाची धडक कारवाई, बोगस खत साठा जप्त। पुढली मोठी बातमी निघते, पिकांचे नुकसान झालेल्या याद्या ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं काम सुरू, लवकरच पैसे खात्यावर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडूंचा निर्णय। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळेत कापूस खरेदी सुरू करा, हायकोर्टाचा महामंडळाला इशारा। पुढली मोठी बातमी निघते, पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, फक्त 47% सहभाग, मोठी माहिती समोर। पुढली मोठी बातमी निघते, महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, शासनाच्या आदेशाला केराची टोपली, खतांची जादा दराने विक्री थांबत नसल्याने शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव। पुढली मोठी बातमी निघते, राज्यातील 207 तालुके कोरड्या संकटात, शेतकऱ्यांची जीवघेणी लढाई। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांसाठी एक दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा, शिवतीर्थवर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट। पुढली मोठी बातमी निघते, 15 ऑगस्ट रोजी नमोचा 7वा हप्ता जमा होणार, अतिशय मोठी माहिती समोर, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।